तुम्हाला माहीत आहे का संक्रांत का साजरे करतात? याचं रहस्य काय आहे? तर चला तर मग बघूया. संक्रांत हा फक्त एक सण नाही, तर आयुष्याला दिशा देणारा एक महत्त्वाचा संदेश आहे. बहुतेक लोक संक्रांत परंपरेने साजरी करतात, पण तिचा खरा अर्थ समजून घेत नाहीत. कधी तुम्ही विचार केला आहे का, संक्रांत न साजरे केल्याने किंवा चुकीच्या पद्धतीने साजरे केल्यास त्याचा काही परिणाम होतात? तर ही कथा ऐकल्यावर तुम्हाला जाणवेल की संक्रांत हा फक्त एक सण नसून स्वतःला बदलण्याची एक संधी आहे. चला तर मग बघूया. संक्रांत म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश करणं, पण यामागचा अर्थ खूप खोल आहे. सूर्य उत्तरायण होतो म्हणजेच अंधार कमी होऊ लागतो, दिवस मोठा होतात. निसर्ग आपल्याला सांगतो की आता बदलण्याची वेळ आली आहे. पण जरा निसर्ग बदलूनही माणूस बदलला नाही तर त्या बदलाचा काहीच उपयोग होत नाही. म्हणून संक्रांत म्हणजे बाहेरचं नाही, तर आतल्या विचारांचा बदल करण्याचा दिवस आहे. संक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा खूप अर्थपूर्ण आहे. तीच कठीण परिस्थितीतही टिकून राहण्याची शक्यता दर्शवते. तर गुळ जीवनाचा गोडवा देण्याचा संदेश देतो. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, हे वाक्य फक्त शब्द नाहीत, तर ही एक जीवनशैली आहे. पण आज आपण तिळगुळ देतो आणि लगेच कठोर शब्द बोलतो. इथेच संक्रांतीचा अर्थ ठरवतो. पतंग उडवण्याची परंपरा फक्त खेळ नाही. पतंग जितका उंच जातो तितकाच तो दोरावर अवलंबून असतो. तर दोरा तुटला तर पतंगाचं अस्तित्व संपतं. हा दोर म्हणजेच माणसाची नम्रता, मर्यादा आणि संस्कार आहेत. संक्रांत आपल्याला शिकवते की अहंकाराने फार उंच उडू शकत नाही आपण, कारण पडझड नेहमीच वेदनादायक असते. संक्रांत हा दान धर्मासाठी अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. पण दान म्हणजे फक्त पैसा नाही. कुणाला माफ करणं, कुणाला वेळ देणं, कुणाचं मन दुखावणं, हेही मोठं दान आहे. शास्त्र सांगतं या दिवशी केलेलं दान अनेक पटीनं परत मिळतं. पण अट असे एकच असते, हे दान मनापासून असलं पाहिजे, दिखाव्यासाठी नव्हे. संक्रांतीला सूर्याला नमस्कार केला जातो, कारण सूर्य साक्षीदार आहे. तो आपल्या कृतीपेक्षा आपला स्वभाव पाहतो. या दिवशी खोटेपणा, द्वेष, अहंकार सोडून सत्य स्वीकारणं फार महत्त्वाचं मानलं जातं. संक्रांत आपल्याला सांगते जुने दोष जाळा आणि नवीन आयुष्य सुरू करा. जसं सूर्य दिशा बदलतो तसं माणसानेही विचार बदलायला हवेत. शेवटी एकच प्रश्न उरतो, आपण संक्रांत सण म्हणून साजरा करतो की स्वतःला बदलण्यासाठी वापरतो? ही परीक्षा वर्षातून एकदाच येते, पण तिचा परिणाम आयुष्यभर राहतो. जर तुम्ही आज कटुता सोडली, अहंकार कमी केला आणि गोडवा स्वीकारला, तर समजा तुमची संक्रांत खरी झाली. अन्यथा सण झाला पण अर्थ मात्र हरवला. आणि हो, आजचा व्हिडिओ संपला. तुम्हाला या कथेविषयी काय वाटले, या माहितीविषयी काय वाटले, कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीकृष्ण. तुमची संक्रांत चांगली जाओ.